श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजपासून या 4 राशीधारकांचा सुवर्णकाळ सुरू। पावलोपावली नशिबाची मिळेल साथ। मंगळाच्या कृपेने पहा तुम्ही आहात का ते भाग्यवान। ज्योतिषशास्त्रातील 9 ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो। भूमी, धैर्य, शौर्य आणि ऊर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो। ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह शक्ती, शस्त्र आणि शूरतेचा कारक मानला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जसे राशी परिवर्तन करत असतात तसे ते नक्षत्रातूनही गोचर करत असतात। 16 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सूर्य एका वर्षानंतर त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। तसेच आताच्या घडीला नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह नक्षत्र बदलही करणार आहे। 16 ऑगस्टला मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे। मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशीचं नशीब उजाळणार जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। या राशीचं नशीब उजाळणार सर्वप्रथम आहे वृषभ राशी। मंगळाच्या नक्षत्र बदलाने वृषभ राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात। विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात। उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात। व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते। आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात। रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात। व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो। तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो। या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहा। स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल। वैवाहिक जीवन सुखमय राहील। तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल। भौतिक सुखसुविधा प्राप्त करा। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे। जर नवीन काम सुरू करायची इच्छा असेल तर ही चांगली वेळ आहे। प्रत्येक कामात यश मिळण्याचा योग निर्माण होत आहे। या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल। या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल। धनप्राप्तीचा योग जुळून येईल। कला व संगीतामध्ये रुची वाढेल। नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील। नोकरीची जागा बदलू शकते। कमाईमध्ये वाढ होऊ शकते। कुटुंब जीवनात सुख समृद्धी नांदेल। संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते। प्रगती होण्याची शक्यता आहे। मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते। या काळात चांगले बदल पाहायला मिळतील। अनेक आकस्मिक धनलाभ होतील।
पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यानंतर आहे मिथुन राशी. मंगळाच्या नक्षत्र बदलाने मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतूनही तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. राजकारणी लोकांना मोठे यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. नोकरदार लोकांचे त्यांच्या कामाचे कौतुक होईल. तसेच बौद्धिक क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. शारीरिक आणि मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. यामुळे कुटुंबातील अनेक दिवसांपासून सुरू असलेली समस्या आता संपुष्टात येऊ शकते. मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी लाभेल. मुलांकडून गोड बातमी मिळेल. या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. यांना वाहनांचे सुख उपभोगता येईल. या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ दिसून येईल. या लोकांना कला व संगीत क्षेत्रात आवड निर्माण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल जाणवू शकतो. कदाचित कामाची जागा बदलू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील कुंभ राशीत मार्गी होणारा शनी भाग्यकारक ठरेल. या काळात नोकरी व्यवसायात हवे तसे यश प्राप्त करता येईल. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. मंगळाच्या नक्षत्र बदलाने वृश्चिक राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढू शकतो. तसेच व्यावसायिकांनासुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच जी मंडळी रिअल इस्टेट संबंधित काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहू शकतो. या लोकांसाठी हा शुभ काळ आहे. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. अडकलेला पैसा परत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकतो. या लोकांची आर्थिक वृद्धी होऊ शकते. या काळात या लोकांना अचानक चांगली बातमी मिळू शकते. या काळात वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तसेच
नोकरदार लोकांसाठी हा काळ भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो. अनेक लाभाच्या संधी तुम्हाला या काळात मिळू शकतात. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतो. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. मंगळाच्या नक्षत्र बदलाने कुंभ राशीच्या लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात. तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळू शकते. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात मनासारखा जोडीदार येऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असल्यास ते करू शकता, कारण तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस आणि समाजात मान प्रतिष्ठा वाढू शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असण्याची शक्यता आहे. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.